छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ येथील 12वे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर ज्या येडगंगा नदीच्या काठी वसलेले आहे आणि ज्या पवित्र नदीवरून या गावाचे नाव वेरूळ असे संबोधले जाते, याच नदीच्या पात्रातून येथील हॉटेल व्यावसायिक आणि भक्त निवास धारक यांनी आपल्या हॉटेलच्या ड्रेनेजयुक्त दुर्गंधीयुक्त पाणी नदीत सोडल्यामुळे या नदीच्या पात्रात दुर्गंधी पसरली असून पावित्र्य असलेल्या या येडगंगा नदीतून वेरूळसह कसाबखेडा, माटेगाव, चांभारवाडी, पळसवाडी, शार्दूलवाडी आणि वेरूळ परिसरातील अनेक गाव तांडे यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातोय। मोठ्या प्रमाणात दुर्गंधीयुक्त ड्रेनेजच्या या पाण्यामुळे या परिसरातील लोकांना अनेक रोगाचा सामना करावा लागत असल्याचे चित्र दिसून येत असून याच येडगंगेत जिल्हाभरातून दशक्रिया विधीसाठी येथील घाटांवर मोठ्या प्रमाणात लोक येतात। मात्र दुर्गंधीयुक्त पाणी असल्यामुळे येथे जवळपास दशक्रिया विधी बंद झाल्यासारखं चित्र आहे। घृष्णेश्वर मंदिर कॉरिडॉर विकासासाठी किमान 250 कोटींचा निधी या परिसरात देण्यात आला असून विकास कामं ही येथे सुरू आहेत। मात्र दुर्गंधीयुक्त या पवित्र येडगंगा नदीकडे कोणाचेही लक्ष नसल्याचं दिसून येत आहे। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका तोंडावर असल्यामुळे मतांच्या भिकासाठी कोणीही स्थानिक नेता कार्यकर्ता मतदानाच्या धाकानं ड्रेनेजचे दूषित पाणी सोडणाऱ्या या हॉटेल व्यावसायिक आणि भक्त निवास धारकांच्या विरोधात बोलण्यास मूग गिळून गप्प बसल्याचे चित्र दिसून येते। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका तोंडावर असल्यामुळे मतांच्या भिकासाठी कोणीही स्थानिक नेता कार्यकर्ता मतदानाच्या धाकानं ड्रेनेजचे दूषित पाणी सोडणाऱ्या या हॉटेल व्यावसायिक आणि भक्त निवास धारकांच्या विरोधात बोलण्यास तयार नाही। घृष्णेश्वर देवस्थान ट्रस्ट आणि प्रशासन ही या बाबीकडे कानाडोळा करत असतानाचं चित्र दिसतंय। लोकवाहिनी मीडियाकरिता राजेश थोरात, खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर।